हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये. तर आपण आतापर्यंत टोटल 51 न्यूमेरिकल आपण डिस्कशन केलेली आहेत, ते पण 4 लेक्चर मध्ये. आता रिमेनिंग म्हणजे त्या बुक मध्ये जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे घेणार आहे. तर ते आहे टोटल 64 का 65. तर हे लास्ट लेक्चर राहील जे की एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. यानंतर या चॅप्टर वरचे प्रीवियस इयर किंवा या चॅप्टर वरचे काही चांगले चांगले क्वेश्चन हे आपण नंतर जसं जसं आपल्याला टाइम भेटेल किंवा जसं जसं आपल्याकडे टाइम अवेलेबल असेल त्यानुसार मी शूट करून टाकत जाईन, जेणेकरून तुम्हाला या चॅप्टरचा विसर पडणार नाही. तुम्ही एकदम मी टाकला एखाद्या संडेला व्हिडिओ तर तुम्ही त्या संडेला ओपन करून तुम्ही पाहू शकता, तुम्ही त्याचं अनालिसिस करू शकता, जस्ट रिवाइज करू शकता विदिन 1 आवर. तुम्हाला तर माहितीच आहे आपण मिक्स क्वेश्चन घेत असल्यामुळे विदिन 1 आवर तुमच्या सर्व कन्सेप्टचं एक ओव्हरलुक होतो आणि तुमचं छान प्रिपरेशन होतं. तर चला जाऊया क्वेश्चन कडे. आपण आठवा लास्ट क्वेश्चन किती नंबरचा घेतला होता सर? 51 होता का 52 होता का 51 होता? जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 52 कडे. एकदम छान क्वेश्चन आहे, बोर्डवर दिसत असेल. द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फिजिकल क्वांटिटी x, एक x नावाची क्वांटिटी आहे, तिचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l3 m-1, सॉरी माय मिस्टेक, and t power -2 असा. The error in the measurement of quantities m l t, म्हणजे एरर जो आहे m मध्ये, l मध्ये आणि t मध्ये, तो जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 2%, 3%, 4%. द मॅक्सिमम काय म्हणते? द मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ एरर दॅट ऑकर्स इन द मेजरिंग द क्वांटिटी x इज म्हणते. म्हणजे m मध्ये पर्सेंटेज एरर किती आहे तर 2%, L मध्ये किती आहे तर 3% आणि T मध्ये किती आहे तर तो आहे 4%. टोटल पर्सेंटेज एरर इन x क्वांटिटी असं बोललंय. तर डेल्टा x बाय x इज इक्वल टू किंवा 100 न मल्टिप्लाय करू, कारण पर्सेंटेज एरर काढायचंय. तर इथं काय येणार? पॉवर कोण आहे? -1 1 घेतो, परंतु मायनस साइन आपण घेत नाही. त्यामुळे इथं 1 इंटू डेल्टा m बाय m इंटू 100 म्हणजे मासचा एरर किती आला? 2% प्लस l चा पॉवर 3 म्हणजे पॉवर पुढे येऊन बसणार आणि पर्सेंटेज एरर इन l इज 3% प्लस इथं पॉवर -2 आहे, आपण 2 घेणार, मायनस नाही कारण आपण एरर सबट्रॅक्ट करत नाही. आणि डेल्टा t बाय t म्हणजे 4%. 8 आणि 9 किती? 17, 18, 19 म्हणजे 19%. समजलं? छान क्वेश्चन होता, असा टफ नव्हता, परंतु एकदम सिंपल, जशा व्हॅल्यू आहेत तशा पुट करून एक वेगळ्या फॉर्मॅट टाइप असं म्हणू शकतो की MLT च्या फॉर्म मध्येही आपल्याला क्वेश्चन देऊ शकतात. दरवेळेस असंच नाही ना की एक फॉर्म्युला दिला P इज इक्वल टू a² b पॉवर हाफ c पॉवर 1 3/4 असं देण्यापेक्षा MLT च्या फॉर्म मध्ये देऊ शकतात, म्हणजे डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये देऊ शकतात आणि एरर विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 53. द हीट जनरेटेड इन a circuit is given by. ठीक आहे, बघा जे मुलं 12th किंवा रिपीट करणारे मुलं आहेत तर त्यांना हा फॉर्म्युला माहित असेल. Q इज इक्वल टू I² RT. I करंट, R रेजिस्टन्स आणि T कोण आहे? टाइम आहे. इफ द पर्सेंटेज एरर इन मेजरिंग I, पर्सेंटेज एरर I मध्ये किती आहे, R मध्ये किती आहे, T मध्ये किती आहे दिलेलं आहे. तर I मध्ये आहे 2%, रेजिस्टन्स मध्ये जो आहे ते पर्सेंटेज एरर 1% आणि टाइम मध्ये पण आहे 1%. दिसत असेल तुम्हाला क्वेश्चन मध्ये रिस्पेक्टिव्हली. द मॅक्सिमम एरर इन द मेजरिंग हीट, तर डेल्टा Q बाय Q इंटू 100, पर्सेंटेज एररच बोललं ना म्हणून 100. ठीक आहे, तर डेल्टा Q बाय Q इंटू 100 इज इक्वल टू, आता काय येणार? I चा पॉवर 2 आहे, 2 इंटू
डेल्टा आय बाय आय इंटू 100 दॅट इज 2%. ओके, प्लस कोण येणार डेल्टा आर बाय आर, मल्टिप्लिकेशन आहे ना म्हणून आपण रिलेटिव्ह एरर घेत आहोत. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असतं तर आपण ऍब्सोल्यूट एरर म्हणजे जो की मीन ऍब्सोल्यूट एरर डायरेक्ट ऍड केला असता. इथं रिलेटिव्ह एरर आपण ऍड करतो. इथं काय येणार पॉवर कोणीच नाहीये म्हणजे डेल्टा आर बाय आर, ठीक आहे, इंटू 100 म्हणजे किती 1%. टाइमच्या बाबतीत पण सेम कंडिशन 1%. 2 2 4 5 6 टोटल हीट मध्ये पर्सेंटेज एरर किती आला तर 6% ऑप्शन मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन 54 सिंपल आहे. हा पण याच्या आधीचा पण सिंपल होता, ठीक आहे. पण असं नाही विचार करायचं की सिंपल आहे तर सॉल्व करायचं होते, नाही बिलकुल सॉल्व करायचं. क्वेश्चन अवघड असो सोपा असो सॉल्व करत जाणे ऍटलिस्ट क्वांटिटी फील होते, ठीक आहे. चांगले चांगले क्वेश्चन तर मध्ये येत राहतात, क्वालिटी फील होणारच परंतु क्वांटिटी ही फील झाली पाहिजे. नंतर काय म्हणते क्वेश्चन नंबर 54 नंबरचा क्वेश्चन. The internal and external diameter of a hollow cylinder are measured with the help of vernier caliper. ठीक आहे, एक हॉलो सिलेंडर आहे, त्याचा इंटरनल एक्सटर्नल डायमीटर मेजर करण्यासाठी वर्नियर कॅलिपरचा वापर केला. आणि काय म्हणते देअर व्हॅल्यूज आर, ठीक आहे, इंटरनल डायमीटर एक्सटर्नल डायमीटर. बघा इथं दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू मोठी आहे तर पहिल्याची, म्हणजे तो एक्सटर्नल डायमीटर असेल त्याला आपण D1 म्हणू. किती आहे व्हॅल्यू 4.23 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर, ठीक आहे. इंटरनल डायमीटर D2 तो काय 3.87. सेम इन्स्ट्रुमेंट आहे तर लिस्ट काउंट पण काय राहणार दोघांचा सेमच, म्हणजे लिस्ट काउंट कळतंय ना, आठवतंय ना, ठीक आहे. याला आपण लिस्ट काउंट पण म्हणतो, ठीक आहे. प्रश्न काय पुढे रिस्पेक्टिव्हली द थिकनेस ऑफ द वॉल ऑफ द सिलेंडर. आता एक्सटर्नल डायमीटर इंटरनल डायमीटर फॉर एक्झाम्पल जर ड्रॉ केलं, समजा हा एक्सटर्नल आहे आणि हा समजा इंटरनल आहे, ठीक आहे. म्हणजे इथून मार्क करतो, हा बाहेरचा कोण आहे तर D1, हा मधला कोण आहे तर D2. या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर काय भेटेल, हा वाला पोर्शन भेटेल आणि याला आपण काय म्हणणार तर याला म्हणणार आपण थिकनेस. हो हो बोला बोला काय म्हणणार याला आपण थिकनेस, T लिहिलं. चला तर प्रश्न काय आहे T विचारलेले आपल्याला, तर T चा फॉर्म्युला काय येणार तर एक्सटर्नल डायमीटर मायनस इंटरनल डायमीटर. सबट्रॅक्शन आहे, तुम्ही म्हणता सर सबट्रॅक्शन मध्ये रिलेटिव्ह एरर काढायचं नाही, नॉर्मल एकदम सिंपल. कोणता तर मीन ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन करायची. मग T इज इक्वल टू D2 मायनस D1. आता मी काय करतो माहिती का अशा केस मध्ये सबट्रॅक्शन आहे ना आपल्याला नॉर्मल सबट्रॅक्शन येतं, ठीक आहे. तर मला सर्वात पहिले T ला लिहायचंय कसं तर T प्लस और मायनस डेल्टा T. तर ऑप्शन मध्ये जर बघितलं तर मी T वरून 50-50 करू शकतो का, म्हणजे काय T म्हणजे कोण तर ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू. सांगा बरं या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर किती येईल. बघा ही व्हॅल्यू याच्यापेक्षा किती न मोठी आहे 87 आणि 3 90 आणि 10 केलं तर 4 बनते ती व्हॅल्यू. तर टोटल 13 प्लस 23 म्हणजे किती 36. 0.36 ऑप्शन मध्ये आहे का, आहे सर, 2 ऑप्शन आहेत. ओके, आता इथं तुम्ही सबट्रॅक्शन करताय मग एरर जो डेल्टा T आहे, डेल्टा T काय असणार तर बघा इकडे ऑब्झर्व करू, डेल्टा T काय असणार डेल्टा D1 मायनस डेल्टा D2 असेल का. बोला बोला बोला, एरर आपण सबट्रॅक्ट करतो का सांगा, कमेंट मध्ये सांगा. एरर आपण सबट्रॅक्ट करतो का, बिलकुल नाही करत. आपण रिलेटिव्ह एरर असो किंवा ऍब्सोल्यूट एरर असो कॅल्क्युलेशन मध्ये ऑलवेज ऍड करतो. मग डेल्टा D1 कोण आहे 0.01, डेल्टा D2 कोण आहे 0.01, तर ऍडिशन झाली 0.02, ठीक आहे. T ची व्हॅल्यू काय आली होती आपली 0.36. कशी आली होती तर 4.23 मायनस 3.87 लिहितो. टेन्शनच नको, पुन्हा असं वाटेल की सरांनी ही व्हॅल्यू कशी काढली होती तर नॉर्मल सबट्रॅक्शन केलं इथं, परंतु हे तर सबट्रॅक्शन करायचं होतं पण एरर मध्ये सबट्रॅक्शन होत नाही. तर फायनल व्हॅल्यू आली आपली 0.36 प्लस और मायनस 0.02.
सर एक गोष्ट विचारू का? विचारायच्या सर, मग मी 50-50% तुम्ही जसं म्हणले इथं या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर जे आन्सर आलं त्यावरून 50-50 झालं, तर सर एररचं मला माहित आहे ना, एरर ओनली ऍड होतो. जर इथं सबट्रॅक्शन करायचे तर एरर ऍड होतो, मग मी एरर ऍड करून पण 50-50 करू शकतो का? करू शकता. म्हणजे विदाउट कॅल्क्युलेशन तुमचं आन्सर आलं असतं. ते म्हणतात कस काय? तर बघा, तुम्ही 0.36 व्हॅल्यू काढली या दोघांचं सबट्रॅक्शन करून, एरर ऍड होतो 0.02. बघा, एकच ऑप्शन असेल जे की 0.36 प्लस ऑर मायनस 0.02 राहणार आहे. समजलं सर? हिंट भेटली. या टाइपच्या क्वेश्चनला आपण डायरेक्ट काय करू शकतो? डायरेक्ट विदाउट कॅल्क्युलेशन सबट्रॅक्शन. यार नॉर्मल सबट्रॅक्शन आहे, टफ सबट्रॅक्शन असतं तर आपण बोललो असतो की हा चला ठीक आहे प्रॉब्लेम, परंतु नॉर्मल एकदम इझी वाला. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन 55. असं नाही की क्वेश्चन आपल्याला फास्ट घ्यायचे, पण तुम्ही विचार करा, आपण जर 5 लेक्चर मध्ये जर 65 to 60 क्वेश्चन कव्हर करत असेल तर आपण खूप छान स्पीड न जात आहोत. एवढेच क्वेश्चन जर समजा तुम्ही विचार केला की ऑफलाईन मध्ये जर करायचं म्हणलं तर खूप टाइम घेतो या क्वालिटीचे क्वेश्चन घेण्यासाठी. त्यामुळे या लेक्चरचा तुम्ही फायदा करून घ्या. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही ऑनलाईनच करा, तुम्ही ऑफलाईनच करा. मी तुम्हाला सांगतोय की एक बेनिफिट या गोष्टीचा आपल्याला होतो. ठीक आहे, तुम्हाला थोडं लिहून घेण्यामध्ये वगैरे टाइम लागेल, परंतु समजणं किंवा नंबर ऑफ क्वांटिटीचे क्वेश्चन ते पण चांगले क्वेश्चन होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा, टू डिटरमाइन, दिसत असेल क्वेश्चन, टू डिटरमाइन द यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, यंग्स मॉड्युलस डिटरमाइन करण्यासाठी द फॉर्म्युला इज y इज इक्वल टू f इंटू l डिवाइडेड बाय a इंटू डेल्टा l. ठीक आहे, where l is length, a is area. मला फॉर्म्युला माहित आहे, ज्या मुलांना माहित नाही त्यांच्यासाठी थोडासा नवीन असेल पण दिलाय त्यांनी फॉर्म्युला. नंतर काय म्हणताय की डेल्टा l चेंज इन लेंथ आहे and the wire is stretched with a force f. म्हणजे f फोर्स आहे, l लेंथ आहे, डेल्टा l चेंज इन लेंथ आहे, एरिया आहे. मग लेंथ आणि चेंज इन लेंथ युनिट कॅन्सल झालं तर यंग्स मॉड्युलस युनिट काय येणार? फोर्सचं युनिट येतं न्यूटन. न्यूटनला आपण लिहितो केजी, मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि एरियाचं येणार मीटर स्क्वेअर. लेंथचं मीटर, या डेल्टा एल चं मीटर, मीटर मीटर कॅन्सल, 1 मीटर कॅन्सल. यंग्स मॉड्युलसचा जर युनिट बघितलं कोणतं वालं, MKS युनिट म्हणा किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता SI युनिट म्हणा. हे झालं MKS किंवा SI युनिट. क्वेश्चन काय दिलाय? द कन्वर्जन फॅक्टर टू चेंज इट फ्रॉम CGS टू MKS. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला समजून घ्या आता. ठीक आहे, छान क्वेश्चन आहे. काय म्हणतोय बघा, CGS मधून याला MKS मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावे लागेल असं म्हणतंय. बघा, याच युनिटला तुम्ही CGS फॉर्म मध्ये जर लिहिलं तर ते काही ग्राम बाय मीटरला काय लिहिणार? सेंटीमीटर. सेकंड जशास तसं त्याला कन्वर्ट करायचे कशामध्ये? तर केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. काही मुलं डायरेक्ट हे करू शकतात बरं का, असं नाही की नाही करू शकत, डायरेक्टली परफेक्टली करू शकतात. पण लक्ष असू द्या, आता याला कसं जाणार? तर याचा अर्थ यांनी बोललं की CGS कडून MKS मध्ये कन्वर्ट करा, तर आपल्याला हा डाऊट येतो की किती CGS, म्हणजे 10 CGS ला कन्वर्ट करायचे का 1 CGS ला? तर अशा ठिकाणी जर काहीच बोललं नसेल, जसं की आपण जनरली म्हणतो की 10 kg मीटर पर सेकंड क्यूब ला कन्वर्ट करा ग्राम सेंटीमीटर पर मिनिट स्क्वेअर, असं कन्वर्ट करावाला प्रश्न असतो. ठीक आहे, इथं 10 दिले ना, तसं इथं काहीच नाही बोललं. ठीक आहे, म्हणजे किती न्यूमेरिकल व्हॅल्यू किती CGS ला कन्वर्ट करायचे काहीच नाही, म्हणजे इथं 1 घ्यावं लागतं. ठीक आहे, याला कन्वर्ट करायचे. मग सांगा युनिट कन्वर्जन साठी फॉर्म्युला काय लागतो? N1 U1 इज इक्वल टू N2 U2. सर एक प्रश्न विचारू का? तुम्हाला कसं कळलं की आपल्याला इथं 1 घ्यायचंय म्हणून?
ठीक आहे, किंवा 1 घेतल्यावरच पुढे जावं लागतंय हे कसं कळलं? आम्हाला तरी क्वेश्चन मध्ये काहीच कळालं नसतं की काय करायचे. मग राजा हा वाला फॉर्म्युला तुला माहित नसेल किंवा तू विसरलाय, इथे N1 माहित पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताल सर परत एकदा सांगा. बघा N1 U1 = N2 U2 असे टोटल इथं किती कार्यकर्ते येतात? 4. 4 इक्वेशन एकच आहे बरोबर. मग 4 कार्यकर्ते इक्वेशन एक आहे. मग मला सांगा सॉल्व करण्यासाठी या चौघातले 3 माहित पाहिजे बरोबर. मग आता U1 युनिट कोणतं घ्यायचे? यंग्स मॉड्युलसचं CGS वाला. कशात कन्वर्ट करायचे? MKS म्हणजे U1 U2 माहिती आहे. N1 आणि N2 चा काय रेशो विचारले का? नाही. आपल्याला म्हणते की या CGS व्हॅल्यूला जर MKS मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती फॅक्टरनं मल्टिप्लाय करणार म्हणजे N2 विचारले. ठीक आहे, एकदम डिटेल मध्ये सांगितलं बरं का क्वेश्चन. म्हणजे सुरुवातीपासून याचा फॉर्म्युला, युनिट बनवले, मग कशातून कशात, मग कोणतं युनिट आहे, CGS कोणतं आहे, MKS कोणतं आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी घ्यायची. दिलेली नसेल तर 1 घेऊन टाका, दिलेली नसेल तर 1 घेऊन टाका. मग N1 ची व्हॅल्यू किती? तर 1. U1 किती? ग्राम पर सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू N2 माहित नाहीये. मग इकडे कोण येणार? kg ला मी कन्वर्ट केलं 10 to the power 3. 1 kg is equal to 10 to the power 3 ग्राम डिवाइडेड बाय सेंटीमीटरला कशात कन्वर्ट करायचे? मीटर, MKS युनिट मध्ये मीटर. तर काय येणार? 10 to the power 2 सेंटीमीटर इनटू सेकंड स्क्वेअर. समजलं ना? म्हणजे एक स्टेप थोडीशी उडवली मधली. काय लिहिलं असतं मी तिथं? 1 ग्राम पर सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू N2 kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मग आता काय काय उडालं? सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर ग्राम उडालं. 10 to the power 3 म्हणजे इथं 3 शून्य होते, इथं 2 होते, तर 2 इथले उडाले. तर राहिलं कोण? लेफ्ट साइडला 1 इज इक्वल टू N2 इंटू 10. 10 जर या साइडला आलं तर N2 इज इक्वल टू 1/10 म्हणजे आन्सर आलं 0.1. फायनल आन्सर मी कसं लिहिणार? तर 1. ठीक आहे, आपलं आन्सर भेटलंय. मी लिहिणार कसं बघा या फॉर्मॅटला, या N1 U1 इज इक्वल टू N2 U2 मध्ये. तर 1 ग्राम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 kg per meter second square. This is the factor which is multiplied for the Young's modulus in the unit conversion of CGS to MKS. अशा प्रकारे बनतो. टाइम दिला बरं का मी या क्वेश्चनला. युनिट कन्व्हर्जनचा क्वेश्चन होता. विचार करा ना किती नंबरचा क्वेश्चन पाहतोय आपण? 55. आणि याच्यामध्ये आता युनिट कन्व्हर्जन चा क्वेश्चन आलाय बरं. याच्या आधी मिक्स मध्ये आले होते पण आता आला. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला खूप काही शिकवत आहेत. लर्न करा, फ्रेंड्सला हेल्प करा. ज्या मुलांना गरज आहे, ज्यांना अवघड जातं त्यांना म्हणा की बघ लेक्चर बघ. ठीक आहे, प्रॅक्टिस कर, होऊन जाईल. आपण असं नाही की हे क्वेश्चन मी JEE मेन्सच्या बुक मधून घेतोय याचा अर्थ असा नाही बरं का की हे क्वेश्चन टफच आहे. विचार करा तुम्ही, हा बोर्ड एवढा बोर्ड आहे, त्या बोर्ड वरती मी तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन एक 8-10 लाईनचा कार्यक्रम आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की क्वेश्चनचे मी लेंदी सोल्युशन देत नाहीये, आपण शॉर्ट मध्येच उरकण्याचा प्रयत्न करतोय. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 काय म्हणतोय? An experiment shows that मोठे क्वेश्चन शिकायला भेटेल. Experiment shows that two perfectly neutral parallel metal plate, okay, separated by small distance t, attract each other. बरं, d म्हणजे डिस्टन्स आहे, युनिट येणार मीटर. पुढे काय म्हणतात? अट्रॅक्ट each other via a very weak force known as Casimir force. ठीक आहे, विचित्रच नाव आहे त्यातलं इंग्लिश आपली वीक. ठीक आहे, कुठला तरी फोर्स आहे. द फोर्स पर युनिट एरिया ऑफ द प्लेट F डिपेंड्स ओनली ऑन. बरं, आता बघा F जो आहे तो कोण आहे? छान आहे बरं का क्वेश्चन. म्हणजे मे बी याच्या आधी जेव्हा मी सॉल्व्ह केला तेव्हा मी वेगळंच सॉल्व्ह केलं होतं, माझं आन्सर हे वेगळं चाललं होतं. ठीक आहे, आता वाचताना माझं लक्ष दिलं लाईन कडे. ते लाईन जी आहे बघा ती काय म्हणते? F कोण आहे? फोर्स नाहीये. फोर्स
पर युनिट एरिया म्हणजे वरती येणार न्यूटन, खाली येणार मीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे प्रेशर टाइप क्वांटिटी. मग याला जर सॉल्व्ह केलं तर काय येते, न्यूटनला आपण ठेवतो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ऑलरेडी खाली कोण आहे मीटर स्क्वेअर, म्हणजे 1 मीटर कॅन्सल. ओके सर, म्हणजे एफ चं युनिट हे आहे, हा फोर्स नाही, एफ सध्या फोर्स नाही. डिपेंड्स ओनली ऑन द प्लॅंक्स कॉन्स्टंट. ओके, प्लॅंक्स कॉन्स्टंट जनरली आपण कुठे यूज करतो, तर प्लॅंक्स कॉन्स्टंट यूज करतो आपण एनर्जीच्या इक्वेशन मध्ये. फोटॉन एनर्जी तिथं असतो h इंटू n. म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचं युनिट 1/सेकंड. सेकंड इकडे गेला, एनर्जीचं युनिट जूल, जूल सेकंड हे युनिट असतं. ओके, याच्या आधी मी बी बोलला असेल पण तरी पण सांगतो, जूलला आपण काय लिहितो, तर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू हा झाला सेकंड, 1 सेकंड कॅन्सल. समजलं? ठीक आहे सर. ओके सर, समजलं. प्लॅंक्स कॉन्स्टंट ही समजलं. पुढे काय म्हणतोय, ऑन द स्पीड ऑफ लाइट c इज इक्वल टू स्पीड ऑफ लाइट, त्याचं युनिट येणार मीटर पर सेकंड, अँड ऑन d. बरं, आता क्वेश्चन डबल वाचण्यासारखा आहे का नाही हा पण प्रश्न रेज होतो इथं. जर मी गिव्हन डेटा प्रॉपरली लिहिलेला असेल तर क्वेश्चन डबल वाचायची गरज आहे का, किंवा क्वेश्चन काय म्हणतोय, दोन मेटल प्लेट मध्ये जे अट्रॅक्शन आहे किंवा जे काही फोर्स आहे, कोणत्याही नावाचा फोर्स असू द्या, तर तो नेमकं काय आहे, कुठून आला, कशामुळे आला, चार्ज मुळे आला का, मास मुळे आला का, हे बघत बसायची काही गरज नाही, कारण आपला क्वेश्चन काय आहे ते महत्वाचं. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द बेस्ट चान्स ऑफ बीइंग करेक्ट फॉर एफ, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन एफ ला जस्टिफाय करू शकतं. म्हणजे एफ इज इक्वल टू, इक्वेशन मध्ये बघा तुम्ही एफ इज इक्वल टू काही दिलेले. बरं, तुम्हाला तर माहितीच आहे आपण काय करतो बघा, एफ जो आहे तो डिपेंड करतो कोणावर, तर पीडीसी, काही अडचणी, पीसीडी घेतलं, याचा पॉवर घेतला x, याचा पॉवर घेतला y, याचा पॉवर घेतला z. तुम्ही काय करा, माझं काय म्हणणं पर्सनल, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही पी एफ च तर तुम्हाला युनिट दिले, डायमेन्शन बनेल, पी च सी च, पी कुठून आला रे, पी कुठून आला, प्लॅंक्स कॉन्स्टंटला आपण h ने डिनोट करतो ना. ठीक, असं काय असेल तर सांगायचं बरं का, म्हणजे नंतर टेन्शन नको. प्लॅंक्स कॉन्स्टंट पी म्हणून लिहिलं, असं झालं, h प्लॅंक्स कॉन्स्टंट. ठीक आहे, तर मग आता काय, HCD ठेवलं, h चं डायमेन्शन ठेवा, c चं d चं डायमेन्शनल अनालिसिस न सॉल्व्ह करा, x y z भेटून जाईल, ऑप्शन मध्ये पुट करा किंवा या फॉर्म्युल्यात पुट करा आणि तुम्हाला बॅलन्स होऊन जाईल. ठीक, भेटेल आन्सर. पण आपण काहीतरी विचित्र आगाऊ धंदे करणार. ठीक आहे, काय करणार बघा, तर पहिला ऑप्शन नाही इथं, तर माझं काय म्हणणं आहे की फोर्स कडे कोण आहे, फोर्स पर युनिट एरिया कडे कोण आहे, केजी. ओके, मग केजी कोणाकडे आहे, डी कडे आहे का, एच कडे आहे का, सी कडे आहे का, नाही सर, एच कडे आहे, सी आणि डी कडे नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जो फोर्स पर युनिट एरियाचं जे इक्वेशन आहे तिकडं एच चा पॉवर 1 असायला पाहिजे. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनवर्स जाऊन काय फायदा नाही, कारण मला इथे केजी पाहिजे आणि फक्त एच कडे केजी आहे. असं सॉल्व्ह केलं हो, असं आता नीट 2025 ला आलेला क्वेश्चन मी असंच सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. का बरं, कारण असं सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जातं, फास्ट मूव्ह ऑन करतो आपण. ही जी मेथड आहे कन्व्हेन्शनल, त्याच्यामध्ये टाइम जातो. मग प्रश्न काय आला, h चा पॉवर 1 आहे. ओके, म्हणजे केजी आला, मीटर स्क्वेअर पण आला आणि सेकंड पण आला, लिहितो खाली इथं, म्हणजे मलाही अनालिसिस करायला सोपं जातं. केजी आला, मीटर स्क्वेअर आला, पर सेकंड आला. जो फोर्स आहे त्याला काय काय पाहिजे, त्याला सर केजी पाहिजे, पर सेकंड स्क्वेअर मीटर पाहिजे. ठीक आहे, मग आता मीटरचा थोडा विचार करू, याला काय पाहिजे, सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर कोण देऊ शकतं, डी का सी, म्हणजे सेकंड कोणाकडे आहे, तर सी कडे. मग सांगा बरं, मी इथं h इंटू सी करू का h बाय सी करू, सर आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटरला एक सेकंड पाहिजे, जेणेकरून सेकंड स्क्वेअर बनेल. बघा परत एकदा की आपल्याकडे h चं युनिट आहे, आता सी आणि डी न मल्टिप्लाय करायचे, तर सी आणि डी या दोघांपैकी सेकंड कोणाकडे आहे, मीटर तर दोघांकडे आहे.
ठीक आहे, मीटर दोघांकडे आहे म्हणल्यावर त्याच्याकडे जाण्याचा अर्थ नाही. सेकंड कोणाकडे आहे तर सी कडे, मग मी इंटू ओनली सी टू द पॉवर 1 केलं तर मीटर पर सेकंड येतं. ओके, समजलं. म्हणजे काय झालं बघा, केजी भेटला, सेकंड स्क्वेअर भेटला. आता डिनॉमिनेटरला मीटर पाहिजे, मग ऑब्वियस गोष्ट आहे की तुम्ही डी न मल्टिप्लाय करसाल का डिवाइड करसाल. सर डिवाइड करू सर, किती ना डिवाइड करसाल सर. बघा इथं किती आहेत, मीटर स्क्वेअर मीटर क्यूब आहे, पण वरती आपल्याला काहीच नाही ठेवायचं मीटर, म्हणजे मीटर क्यूब आधी ते उडवावं लागतील. म्हणजे मी डी क्यूब न जर डिवाइड केलो तर काय बनेल बरं, -3 बनेल. मग डी क्यूब न जर डिवाइड केलं तर हे 3 उडतील, पण मला डिनॉमिनेटरला आणखीन एक पाहिजे. म्हणजे इथं डी चा पॉवर जर -4 केलं म्हणजे 1 बाय मीटर पॉवर जर 4 केलं तर सर LHS इज इक्वल टू RHS बॅलन्स झालं. बरं ठीक आहे, ही मेथड मी वापरतो म्हणून तुम्ही वापरावीच असं नाही. ठीक आहे, मला सांगा मी ॲज अ फॅकल्टी मला बाकीच्या सब्जेक्टचा लोड आहे का, नाही, मग मी असे शॉर्टकट वाल्या गोष्टी करत राहणार. पण मग तुम्ही ह्या करायच्या का नाही तर करायच्या, पण एकदम स्टार्टिंगला नाही तर हळूहळू प्रॅक्टिस करत 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 गेलं, कॉन्फिडन्स मस्त बिल्ट झाला चॅप्टरवर की असे कुठाने करायचे. मग सांगा, F फोर्स पर युनिट एरिया अशी एक क्वांटिटी आहे, त्याचा फॉर्म्युला बनला HC d टू द पॉवर 4. कुठे ऑप्शन कुठे, HC d टू द पॉवर 4 सेकंड ऑप्शन आहे. छान होता क्वेश्चन. मला असं वाटलं होतं की सुरुवातीला या लेक्चर मध्ये की अरे फटाफट क्वेश्चन संपतील, परंतु क्वेश्चन टाइम घेत आहेत. ठीक आहे, कारण क्वालिटी वाढत चालली. आता एक झाला की एक क्वेश्चन आणखी छान येत आहे. ठीक आहे, काही जण असंही म्हणू शकतात, काही मुलांना असं वाटेल की सर ती जी कन्व्हेन्शनल मेथड आहे त्याला मी खूप फास्ट करतो. अशी मुलं असतात बरं का, असतात 100% की ज्यांना कन्व्हेन्शनल मेथड पण खूप फास्ट करू शकतात. बस काय अडचणी करू शकतात, काही लोड घ्यायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 57 काय म्हणते बघा, इन द context of accuracy of measurement and significant figures in expressing result, the experiment, ठीक है, the experiment which of the following is are correct. बर, आता मला सांगा याच्यामध्ये सर्वात पहिलं ए काय दिले, आउट ऑफ द टू मेजरमेंट म्हणजे 50.14 युनिट काय आहे सेंटीमीटर अँड 0.00025 एम्पियर. ठीक, अशा दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत. म्हणताय काय, द फर्स्ट वन हॅज ग्रेटर ॲक्युरेसी, म्हणजे या वरचा जो पहिला जो आहे लेंथ त्याची ॲक्युरेसी जास्त आहे करंट पेक्षा म्हणते. काही मुलांना काय वाटेल की सर ॲक्युरेसी मेजर करतात डेसिमल वरून. ठीक आहे, आपलं लेक्चर ज्यांनी बघितलंय त्यांना हे लगेच आठवेल बघा, थेरीवालं लेक्चर कोणतं, सिग्निफिकंट फिगर आणि राउंडिंग ऑफचं लेक्चर. तर काही जणांना काय वाटेल सर जेवढे जास्त डेसिमल प्लेसेस ना तेवढी जास्त ॲक्युरेसी, पण ती कंडिशन सेम युनिट साठी लागू होते. सेम युनिट साठी समजा हा सेंटीमीटर आहे, हा पण सेंटीमीटर असता तर मी म्हणलं असतं याची ॲक्युरेसी जास्त आहे का, पण डेसिमल प्लेसेस जास्त आहे. पण क्वांटिटी जर डिफरंट असतील, मी तिथंही लिहून दिलं होतं, क्वांटिटी जर डिफरंट असतील तर सिग्निफिकंट फिगरचा विचार करा. जेवढ्या जास्त सिग्निफिकंट फिगर तेवढी जास्त ॲक्युरेसी. सेम अशाच पद्धतीने ड्रॉ करून दाखवलं होतं बघा, जेवढ्या जास्त सिग्निफिकंट फिगर तेवढी जास्त ॲक्युरेसी. सांगा बरं, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इथं किती आहेत, 1 2 3 4. ओके, इथं सांगा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, बोला सांगा किती. सर 1 आणि 2च आहे. लगेच ऑप्शन मध्ये लिहून टाकायचं, म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह राहता, ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट करता. मग आपण काय म्हणलं, इथं सिग्निफिकंट फिगर किती 4, इथं किती 2, तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठे जास्त येतात इथं, तर ऍक्युरेट व्हॅल्यू ही आहे. आणि ऑप्शन मध्ये त्यांनी तेच बोललं होतं की पहिली वाली व्हॅल्यू मोर ऍक्युरेट आहे. सेकंड काय म्हणते बी, इफ वन ट्रॅव्हल्स 478 किलोमीटर, एक माणूस आहे तो 478 किलोमीटर ट्रॅव्हल केला. बघा ठीक आहे, युनिट ही लिहितो, किलोमीटर ट्रॅव्हल केला बाय रेल म्हणजे रेल्वेनं, अँड 397 मीटर बाय रोड.
म्हणजे 397 मीटर बाय रोड, 397 मीटर बाय रोड, मीटर आहे आणि 1 किलोमीटर आहे. हा पुढे काय म्हणतंय त्यानं, द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 478. ते म्हणतात सर कसं काय, कसं चुकीचं आहे. टोटल डिस्टन्स 478 प्लस 397 मीटर आहे. मग कसं काय असं म्हणू शकतो आपण की हे वाला जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे वाला जे आहे 478 प्लस 397 मीटर, तर याच्यामध्ये फायनल आन्सर वेगळं यायला पाहिजे. 478च कसं येईल सांगतो मी. किलोमीटरला राहू द्या तसं, तर प्लस 397 ला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करा. 10 टू द पॉवर काय येणार, -3. 10 टू द पॉवर -3 किलोमीटर, म्हणजे हे पण किलोमीटर आहे, हे पण किलोमीटर. कारण मग डिस्टन्स जर ऍड करायचं म्हणलं तर सेम युनिट ठेवावं लागेल ना. तुम्ही असं करचाल का, 478 प्लस 478 किलोमीटर प्लस 397 मीटर, म्हणजे त्याला ऍड करून 700 800 900 असं काही लिहिसाल? नाही, त्याला कन्वर्जन करावं लागेल. 10 टू द पॉवर -3 म्हणजे काय, तर 1 2 3 म्हणजे 0.397. आता 0.397 किलोमीटर 478 किलोमीटर ऍड केल्यानंतर फायनल आन्सर काय येते, 478.397 किलोमीटर. आता ऍडिशन मध्ये आपण रूल काय वापरतो, सिग्निफिकंट फिगरचे रूल आठवा. ऍडिशन कॅल्क्युलेशन मध्ये, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आपण डेसिमल प्लेसेस बघतो. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपण काय बघतो, सिग्निफिकंट फिगर बघतो. ठीक आहे, या दोघांमध्ये डेसिमल प्लेसेस बघा. याच्यापाशी डेसिमल प्लेसेस किती, 0. याच्यापाशी किती, 3. मिनिमम कोणाकडे आहे, याच्याकडे. ठीक आहे, वाटलं तर लिहितो इथं, डेसिमल प्लेसेस किती आहेत याच्याकडे, तर 0. याच्याकडे किती आहेत, तर 3. मिनिमम कोणते आहेत, तर 0. तर आन्सरला मिनिमम द्यायला पाहिजे का मॅक्सिमम, सर मिनिमम. मग सांगा, हे 3 उडाले. 3 उडवताना हा जो 3 आहे त्याला तुम्ही ड्रॉप आउट करत आहात. ड्रॉप आउट डिजिट ग्रेटर दॅन 5 आहे का लेस दॅन 5 आहे, राउंडिंग ऑफ चे रूल आठवा. तर लेस दॅन 5 आहे तर त्याच्या अगोदरच्या व्हॅल्यू मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही, म्हणजे 478 हे आन्सर करेक्ट आहे. छान होता बरं का क्वेश्चन, एकदम छान होता. घ्या लिहून. ठीक आहे, चल तर जाऊया क्वेश्चन नेक्स्ट 58 कडे. क्वेश्चन नंबर 58. ठीक होता क्वेश्चन, म्हणजे राउंडिंग ऑफच्या रूल्सला नंतर सिग्निफिकंट फिगरच्या रूल्सला, या दोन्ही रूल्सला यामध्ये थोडं इन्व्हॉल्वमेंट केलं होतं. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ अ बॉडी इज फाउंड बाय weighing it first in air and then in water. सेम क्वेश्चन आपण तिसऱ्यांदा पाहतो. म्हणजे या बुक्स मध्ये जनरली रिपीटेशन होत नाही बरं का, परंतु हा क्वेश्चन डबल येत आहे. म्हणजे युनिव्हर्स आपल्याला काहीतरी सिग्नल देत आहे. ठीक आहे, इथं वेट मेजर केलेले क्वेश्चन नंबर 58 ला. परत एकदा हिंट सांगतो, वेट W1 एअर मध्ये मेजर केलं, वेट W2 वॉटर मध्ये मेजर केलं. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय राहील, तर रो r इज इक्वल टू W1 बाय W1 मायनस W2. याचा रिलेटिव्ह एरर म्हणल्यानंतर डेल्टा रो r बाय रो r इंटू 100. पर्सेंटेज मध्ये एरर आहे का, हो सर पर्सेंटेज मध्ये आहे म्हणजे इंटू 100. तर इथं येणार डेल्टा W1 बाय W1 इंटू 100 प्लस. आता डिव्हिजन वाली टर्म आहे, याचाही रिलेटिव्ह एरर घ्यावा लागेल. मग डेल्टा W1 मायनस डेल्टा W2 चा रिलेटिव्ह एरर कसा असतो, डेल्टा W1 प्लस डेल्टा W2. रिलेटिव्ह एरर मध्ये आपण किंवा नॉर्मल ऍब्सोल्यूट एरर मध्ये पण आपण ओनली ऍडिशन केलेले, मीन ऍब्सोल्यूट एररची डिवाइड बाय खाली सबट्रॅक्शनच राहू द्यायचं. ठीक आहे, इनटू आपण काय केलं 100. फक्त व्हॅल्यू पुट करा. W1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, W2 ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा वरती, आणि पुट करून द्या. काही लोड घ्यायची गरज नाही, आन्सर भेटून जाईल, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, सेम क्वेश्चन याच्या आधी पण सॉल्व्ह केलेला आहे आपण. ठीक, म्हणून याला जास्त लिहिलं नाही. नाही तर तुम्ही असं म्हणसाल की सर सॉल्व्ह करून दिलं नाही सरांनी हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 59 बोर्ड वरती बघितल्या तुम्हाला आन्सर क्लिक झाला असेल. मी तुम्हाला छोटी मोठी हिंट
दिलेली आहे याच्या रिगार्डिंग. ठीक आहे, जे मुलं सुरुवातीपासूनचे लेक्चर बघतील त्यांना एक वेगळाच बेनिफिट भेटेल. इन बिटवीन कुठलं लेक्चर बघितलं तर त्याला अर्थ नाही. कारण बघा 10 लेक्चर मध्ये जर युनिट्स अँड मेजरमेंट सारखा चॅप्टर जर आपला कव्हर होत असेल तर यापेक्षा बेस्ट दुसरी गोष्ट कुठलीच नाही. विथ न्यूमेरिकल थेरॉटिकल कंटेंट विथ न्यूमेरिकल. विचार करा 10 लेक्चर मध्ये. ठीक आहे, त्यामुळे म्हणतोय की करा, जीव लावून लेक्चर्स अटेंड करा. 59 काय म्हणते, फोकल लेंथ f ऑफ मिरर इज गिवन बाय 1 बाय f इज इक्वल टू 1 बाय इक्वेशन काय दिलेलं आहे u प्लस 1 बाय v. आता कोण u आहे कोण v आहे हे जाऊ द्या, त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे, दिले काय म्हणते, u and v represent the object and image distances respectively. ठीक आहे, तर खाली दिलेलं ऑप्शन कोणतं करेक्ट असेल. मी थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 1 बाय f इज इक्वल टू काय येणार, v प्लस u डिवाइडेड बाय v इंटू u. पलटी मारली इक्वेशनला, f इज इक्वल टू u इंटू v बाय u प्लस v. हे झालं इक्वेशन. आठवा, रेजिस्टन्स साठी असाच काहीतरी फॉर्म्युला होता. आपण एक क्वेश्चन पाहिला होता जिथे की 2 रेजिस्टन्स होते R1 आणि R2 आणि दोघांना पॅरलल मध्ये जोडला आणि विचारलं होतं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू विथ एरर सांगा म्हणून. मग आता अशा केस मध्ये ऑप्शन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लेफ्ट साइडला ऑप्शन मध्ये लेफ्ट साइडला डेल्टा f बाय f दिसते, म्हणजे रिलेटिव्ह एरर ऑफ फ्रिक्वेन्सी नाही तर रिलेटिव्ह एरर ऑफ फोकल लेंथ आपल्याला बोललेलं आहे. मग काय करणार, u इंटू v म्हणजे R1 इंटू R2 बाय R1 प्लस R2. सेम लॉजिक, डेल्टा f बाय f इज इक्वल टू, सर्वात पहिलं ऑब्झर्व करा की वरती काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये रिलेटिव्ह एररच घेतो, डेल्टा u बाय u प्लस डेल्टा v बाय v. ठीक आहे, राहिला प्रश्न कोणाचा सांगा बरं, खालचा u प्लस v. जस्ट त्याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल मध्ये w1 मायनस w2 डिनॉमिनेटरला होतं, त्याला काय केलं होतं आपण, तर काय करायचं, यांचा मीन ऍब्सोल्यूट एरर डायरेक्ट ऍड करून द्यायचा, डेल्टा u प्लस डेल्टा v डिवाइडेड बाय u प्लस v. ठीक आहे, संपलं. तुम्ही म्हणजे सर ऑप्शन मध्ये मॅच करत नाहीये, अरे करते मॅच. ठीक आहे, मॅच करत आहे. कोणतं सर, थर्ड का फोर्थ, पहिला आणि दुसरं तर येणारच नाही. थर्ड का फोर्थ, सर थर्ड पण करेक्ट वाटतोय हो, नाही फोर्थ करेक्ट येते, कारण हा मीन ऍब्सोल्यूट एरर जो आहे हा सेपरेटली ऍड करायचा. जसे की फॉर एक्झाम्पल u च तुम्हाला जे इक्वेशन असेल काय असेल, u प्लस और मायनस डेल्टा u आणि v च काय असेल, v प्लस और मायनस डेल्टा v असेल. तर u चा मीन ऍब्सोल्यूट एरर, v चा मीन ऍब्सोल्यूट एरर सेपरेटली ऍड करा. मग तुम्ही म्हणता सर तिथं थर्ड ऑप्शन मध्ये जो सिंबल दिसत आहे डेल्टा u प्लस v, याचा अर्थ काय होतोय सर, म्हणजे या दोघांना आधी ऍड केलं. ठीक आहे, या दोघांना आधी ऍड केलं, जे काही आन्सर भेटलं त्याचा ऍब्सोल्यूट एरर घेत आहे. काय घेत आहे, त्याचा ऍब्सोल्यूट एरर, त्यामुळे मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यामुळे तसं जाऊ नका, यांना सेपरेटली ऍड करा आणि डिवाइडेड बाय u प्लस v करा. जमतंय का, अहो जमतंय का, यस सर जमलं सर. ठीक आहे, या टाइपचा क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही घेतलेला आहे रेजिस्टन्स च्या भाषेतला. ठीक आहे, आणि तिथं मी 100% हे बोललोच असेल की फ्रिक्वेन्सीच येत आहे माझ्यापाशी. तर फोकल लेंथ, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स यांचा पण एक क्वेश्चन राहील सेम याच फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, चलो तो क्वेश्चन नंबर जाऊ 60 कडे. क्वेश्चन नंबर 60 काय म्हणतात, एक्सटर्नल अँड इंटरनल डायमीटर ऑफ हॉलो सिलेंडर. याच्या आधी काहीतरी स्पियर बनलं होतं, आता सिलेंडर बनलंय. एक्सटर्नल डायमीटर दिला असेल, इंटरनल दिला असेल, दोघांचं सबट्रॅक्शन करायचे आणि आन्सर लिहायचे. दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर काय भेटेल, थिकनेस भेटते. सेम बोलला असेल बघा तुम्ही, मेजर्ड टू बी, व्हॅल्यू दिलेली आहे, द थिकनेस ऑफ द वॉल ऑफ द सिलेंडर इज. आता व्हॅल्यू किती आहेत बघा, तर सरळ सरळ थिकनेस काय येणार तुमची, तर 4.23 मायनस 3.89 यांचं सबट्रॅक्शन केलं, किती येणार, 89 ला 4.23 बनवण्यासाठी किती ऍड करावं लागेल, तर 1
10 11 प्लस 23 म्हणजे काय येईल 0.34. 0.34 आहे का सर? दोन ऑप्शन मध्ये आहे. सांगा सबट्रॅक्शन करत असताना जो आपण एरर ऍड करतो, सबट्रॅक्शन करत असताना जो एरर कॅल्क्युलेट करतो, तो एरर ओनली ऍड करायचा असतो. ही व्हॅल्यू मेजर करत असताना डेल्टा किती होता 0.01. ही व्हॅल्यू मेजर करताना डेल्टा किती होता 0.01. तर इथं आन्सर येणार 0.02. हे झाली थिकनेस. बरोबर आहे का? यस सर. सेम क्वेश्चन होता, वेगळं काही त्याच्यामध्ये नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. ठीक आहे, एक्सरसाइजचे क्वेश्चन चालू आहेत आपले. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 61. हा काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 61. तर द गॅस बबल फ्रॉम an expression under water. एक्सप्रेशन अंडर वॉटर. ठीक आहे, चल. ऑसिलेट विथ टाइम पिरियड, म्हणजे टाइम पिरियड टी दिलेले. टाइम पिरियडचे युनिट काय आहे सेकंड. आणि या टाइम पिरियडचं प्रपोर्शनल म्हणजे रिलेशन काय दिले तर p टू द पॉवर a. ठीक आहे, बघू द्या प्रॉपरली. d टू द पॉवर b आणि e टू द पॉवर काय c. ठीक आहे, प्रश्न काय वेअर P इज द स्टॅटिक प्रेशर. तुम्हाला माहिती आहे प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स बाय एरिया. फोर्सचं युनिट काय येतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. एरियाचं काय येतं मीटर स्क्वेअर. 1 मीटर कॅन्सल. मग राहिलं कोण सर? राहिलं फक्त केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. ओके, नेक्स्ट कोण आहे तिथं? नंतर डी डेन्सिटी ऑफ वॉटर. तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी, ओनली डेन्सिटी म्हणलं की मास डेन्सिटीज असते. अरे रे रे रे, ओनली डेन्सिटी म्हणल्यावर मास डेन्सिटी तर राहतेच, पण ती व्हॉल्यूम वाली डेन्सिटी असते. लिनियर मास डेन्सिटी नाही, सरफेस मास डेन्सिटी नाही. ठीक आहे, ओनली डेन्सिटी म्हणलं की व्हॉल्यूम वाली डेन्सिटी. आणि ई म्हणजे कोण आहे तर टोटल एनर्जी. युनिट जूल. जूलला आपण काय लिहितो केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे टाइम पिरियड या तिघांवर डिपेंडंट आहे असं म्हणताय. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. या ए ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता जर समजा या ऑप्शन कडे बघितलं तर काही ऑप्शन सिंपल आहेत, म्हणजे 1/2 1/3 -1/4. पण -5/6 थोडं विचित्र हे ऑप्शन आहे. एकदम बेसिक वाल्या मेथडनं जाऊ. याच्यामध्ये सर्वांचे डायमेन्शन पुट करू. टाइम पिरियडचं डायमेन्शन येणार T1. प्रेशरचं काय येणार M1 L-1 T-2 टू द पॉवर A. बरोबर ना? L-1 T-2. डेन्सिटीचं काय येणार तर M1 L-3 टू द पॉवर B. एनर्जीचं M1 L2 T-2 टू द पॉवर C. मला पाठ आहे ना, त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलं ते इकडे न बघता. केजी M1 L2 T-2. एक छोटीशी जर याच्यात मिस्टेक झाली ना तर मग चुकत, 100% चुकत. आणि आपण परत क्रॉस चेक नाही करू शकत, कारण एवढ्या स्टेप मध्ये आपण काय चुकवलं हेच आठवणार नाही. टी चा पॉवर 1 घेतला इज इक्वल टू एम चा पॉवर 1 त्याचा पॉवर ए. एम कुठं आहे का इथं. एम चा पॉवर 1 त्याचा पॉवर बी डायरेक्ट ऍड करून द्या. एम चा पॉवर 1 त्याचा पॉवर सी डायरेक्ट ऍड करून द्या. ठीक आहे, त्यानंतर या एल ला ठीक आहे एक स्टेप आपण कमी करण्यासाठी हे केलं. एल चा पॉवर -1 त्याचा पॉवर ए म्हणजे मायनस ए. इथं -3b तिथं 2c. ओके सर, म्हणजे 3 इक्वेशन भेटत आहेत मोठे मोठे. ठीक आहे, त्यानंतर टी चा पॉवर इथं -2a आणि इथं नाही तर इथं -2c. ओके, LHS इज इक्वल टू RHS केलं तर a प्लस b प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे मासचा पॉवर नाहीच आहे ना इकडं. ठीक आहे, लेंथ साठी काय येणार तर लेंथचं इक्वेशन येणार -a -3b प्लस 2c इज इक्वल टू 0. कारण L चा पॉवर इकडं नाही. मग t चा पॉवर आहे काय आहे -2a -2c इज इक्वल टू 1.
ठीक आहे, ओके फाईन. हा इथं -2 कॉमन कडून पलीकडे पाठवला तर a प्लस सी इज इक्वल टू काय भेटेल? -2 आहे ना, त्या साईडला गेल्यामुळे -1/2. आता हे जे आलं बरोबर, हे जे आलं ते या इक्वेशन मध्ये पुट कर. पुट इन धिस इक्वेशन काय? तर a प्लस सी च्या जागी -1/2 म्हणजे काय इक्वेशन येणार? b -1/2 इज इक्वल टू 0. तर b इज इक्वल टू 1/2. तर b ची व्हॅल्यू भेटली. सर काय गरज नाही बीची कडून. आपल्याला ऑप्शन मध्ये क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी ए विचारले. अरे जे स्टेप वाईज गेलो, जे सिंपल आहे ते सॉल्व्ह केलं, म्हणून जे भेटलं ते भेटलं. बरं, बी ची व्हॅल्यू भेटली. आता प्रश्न काय? या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करू. ठीक आहे. आणि हे ना की 3 अननोन 3 इक्वेशन हे जे लिनियर इक्वेशन असतात हे सॉल्व्ह करण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कारण या मेथडनं जर जायचं म्हणलं तर करावं लागेल. कारण या टाइपच्या क्वेश्चन मध्ये दर वेळेस आपण आतापर्यंत किती क्वेश्चन सॉल्व्ह केले या टाइपचे? समजा 15 सॉल्व्ह केले. 15 मधले आपण 2 क्वेश्चनलाच ही मेथड वापरली. म्हणजे 8 वेळेस म्हणजे 80% टाइम तुम्ही शॉर्टकटनं जाऊ शकता. परंतु 20% आहे, रिस्क आहे की लेंदी मेथडनं जावं लागेल. ह्या दोघांना ऍड करू. या दोन इक्वेशनला काय येते? a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0. तुम्ही माझा का बरं ऍड केलं? कारण ए उडून जातो ना. ठीक आहे. बी माहिती आहे, मग बी ठेवायचं, सी काढायचं. तर या दोघांना इक्वेशनला ऍड केलं की ए कॅन्सल. या दोघांचं काय येणार? -2b प्लस 3c इज इक्वल टू 0. बी ची व्हॅल्यू हाफ, इथं हाफ ठेवलं, 2 कॅन्सल, -1 राहिला, -1 तिकडे गेला. 3c इज इक्वल टू काय आलं? 1. 3c इज इक्वल टू 1 आलं. तर c इज इक्वल टू 1/3. ठेवा. आता कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. वाटलं तर c ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवा. काय येणार सांगा बरं? a प्लस कोण होतं? b. b ची व्हॅल्यू 1/2, c ची व्हॅल्यू 1/3 इज इक्वल टू 0. 1/2 प्लस 1/3 काय येईल सांगा बरं? तर 325 डिवाइडेड बाय 6. पॉझिटिव्ह आहे, पलीकडे पाठवलं तर निगेटिव्ह, म्हणजे a चा पॉवर आला -5/6. क्वेश्चन आपण एकदम बेसिक मेथडनं सॉल्व्ह केलाय. क्वेश्चन मध्ये टोटल आपण जी एकदम जी बेसिक मेथड ती वापरली. त्यातल्या त्यात इक्वेशन पण चांगली आली. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला अपॉर्च्युनिटी भेटली. असं नाही विचार करायचं की लेंदी होता क्वेश्चन, मोठाच होता. पर याला ट्राय करायला काय चाललंय? काहीच नाही चालत. बरोबर. तुम्ही म्हणता म्हणजे काय ट्राय करायला? म्हणजे काय? ऍटलीस्ट शिकायला भेटेल ना काहीतरी. बरं, हे नवीन नाही आपल्यासाठी. बरं, हे पण नवीन नाही, परंतु हे मे बी नवीन असू शकतं. काही मुलांना हे लिनियर, क्वाड्रॅटिक नाही, हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना ही अडचण येते. मग त्यासाठी तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 62. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 62 कडे जाऊ. सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 62 ला. 62 आणखीन 1-2-3 क्वेश्चन शिल्लक असतील. ठीक आहे, एक्सरसाइज संपून जातं. मग मी तुम्हाला या चॅप्टरवर आणखीन काही क्वेश्चन घेईल, परंतु आता नाही. नेक्स्ट चॅप्टर आपल्याला चालू करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, तुम्हाला दिसत असेल. छान आहे क्वेश्चन. ठीक, काय म्हणते? थोडा करेक्शन आहे हा क्वेश्चन मध्ये. मी लिहितो ते. इन द रिलेशन p इज इक्वल टू अल्फा बाय बीटा. p is equal to alpha by beta e to the power minus alpha बरोबर ना z divided by k into e दिसतंय ना, तर तिथं थीटा आहे. ओके, पुढे काय म्हणतात तेवढं करेक्शन करून घ्या. p प्रेशरचं युनिट आपण आता डिस्कस केलेलं kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट काय म्हणतात त्यांना? z इज अ डिस्टन्स, म्हणजे z मीटर आहे. ओके फाईन. नंतर के बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ठीक आहे, काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल. तर हा असतो एनर्जी पर युनिट टेम्परेचर, म्हणजे जूल बाय केल्विन. जूल पर केल्विन. ओके, नेक्स्ट पॉइंट काय म्हणताय बघा, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आलं. आणि अल्फा इज अ टेम्परेचर. चुकलं तिथं, परत चुकला. अल्फा टेम्परेचर नाही, तर तिथं त्याला बोलायचं होतं थीटा बद्दल. थीटा टेम्परेचर आहे, तर त्याचं युनिट येणार केल्विन. त्याचं युनिट काय येणार? केल्विन. ठीक आहे, थीटा आहे, अल्फा नाहीये तिथं, चुकून झालं. द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर बीटा. मला सांगा ही पूर्ण टर्म काय असते? डायमेन्शन लेस. पॉवर पण डायमेन्शन लेस. म्हणजे काय? अल्फा झेड बाय
के बोल्ट्झमन कॉन्स्टंट थीटा इज इक्वल टू काय येणार m0 l0 t0. ओके सर, काही अडचणी समजलं इथपर्यंत. मग आता प्रश्न काय तो सर, इथं मायनस नाही द्यायचा. डायमेन्शनला आपण कधी मायनस म्हणतो? मायनस m1 l1 असं म्हणतो का? नाही, काहीच नाही. त्या निगेटिव्ह साइनचा आपल्याला काही यूज नाही. आता अल्फा काढू इथून. अल्फा इज इक्वल टू काय येणार? के थीटा वरती गेलं डिवायडेड बाय झेड खाली. काही जण म्हणतील सर थीटा ऍज अ टेम्परेचरला वापरतात का? हो वापरतात. ठीक आहे. मग आता प्रश्न काय, आपल्याला बीटाचं डायमेन्शन काढायचे. तर फॉर्म्युल्यात पुट करा. P इज इक्वल टू काय होतं? अल्फा बाय बीटा. तर बीटा इज इक्वल टू, इथं लिहितो, बीटा इज इक्वल टू अल्फा बाय, बरोबर आहे, अल्फा बाय पी. तर अल्फाची व्हॅल्यू पुट करू के थीटा बाय झेड पी. ठीक आहे. के म्हणजे जूल पर केल्विन. ठीक आहे, लिहितो वाटलं तर जूल पर केल्विन. त्यानंतर वरती थीटा के च लिहिलं, के च, के कोण? बोल्ट्झमन कॉन्स्टंट जूल पर केल्विन. आणि टेम्परेचरचं काय लिहिलं? केल्विन. झेड मीटर आहे आणि प्रेशर केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर आता सांगा बरं, हे केल्विन केल्विन कॅन्सल. ठीक आहे. 1 मीटर कॅन्सल. सेकंड स्क्वेअर वरती गेला, केजी खालीच राहिला. वरती कोण आहे बरं? जूल आहे. जूलला काय लिहितो आपण? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. त्यातल्या त्यात केजी खालीच आहे आणि सेकंड स्क्वेअर वरती आला. तर सांगा बरं काय काय कॅन्सल झालं? सेकंड स्क्वेअर केजी. मग राहिलं काय? बीटाचं युनिट काय राहिलं? मीटर स्क्वेअर. डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? m0 l2 t0. आहे का बघू ऑप्शन मध्ये? बघितलं तुम्ही? आहे सर ऑप्शन मध्ये m0 l2 t0 पहिलंच ऑप्शन मॅच करत आहे. छान होता क्वेश्चन, छान होता. ठीक आहे, चल पॉज करा, घ्या लिहून. लास्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. द लास्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. क्वेश्चन छान आहे. तुम्ही म्हणताल सर दिसलाच नाही तर काय छान? दिसल्यानंतर, वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर क्वेश्चन छान आहे का हे समजेल. बघा, घ्या बघा. तर क्वेश्चन नंबर 63 काय म्हणतोय? बस ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स x1, म्हणजे x1 आहे डिस्टन्स, त्याचं युनिट येणार मीटर. व्हेन ऍक्सेलरेट फ्रॉम रेस्ट ॲट अ कॉन्स्टंट accelerates from rest at a constant rate a2, म्हणजे acceleration a2, म्हणजे a2 म्हणलं का? a2. ठीक आहे, ओके फाइन. a1 असेल ना इथे. डिस्टन्स x1 आहे तर acceleration a1 च राहणार. मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढे काय म्हणते त्यांना? ठीक आहे. फॉर सम टाइम अँड आफ्टर दॅट travels a distance x2, म्हणजे x2 पण डिस्टन्सच आहे. and when accelerate at a constant rate a2. हा इथे येतोय. मग मी तेच बघितलं ऑप्शन मध्ये, हे दोन a2 कसं काय? ऍक्सेलरेशन आहे ओके, परंतु थोडं तरी क्लॅरिटी असायला पाहिजे. नंतर टू कम टू रेस्ट, म्हणजे सुरुवातीला काय केलं? रेस्ट पासून जर्नी चालू केली, ऍक्सेलरेट केलं, x1 डिस्टन्स ट्रॅव्हल झालं की पुन्हा ब्रेक दाबायला चालू केलं, डिऍक्सेलरेट झालं आणि थोड्या वेळानंतर गाडी थांबली. कम्स टू रेस्ट. द स्टुडंट एस्टॅब्लिश्ड द रिलेशन, म्हणजे स्टुडंटनी एक रिलेशन बनवलं. x1 + x2 इज इक्वल टू a1 a2 t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये a1 + a2. तर विचारले काय? 2. ठीक आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. आता इथं ऑप्शन दिसत नसतील, मी प्रयत्न करतो ऑप्शन बी टाकायचा. पहिला ऑप्शन आहे की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का? दुसरं म्हणजे असं म्हणलंय की द इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. सेकंड ऑप्शन काय? इक्वेशन इज डायमेन्शनली इनकरेक्ट. थर्ड इक्वेशन मे ऑर मे नॉट बी करेक्ट. आणि थर्ड नन ऑफ दीज आहे. तर लेफ्ट हँड साइडला कोण आहे? x1 + x2 म्हणजे डिस्टन्सचा ऍडिशन आहे, तर युनिट काय येणार? मीटर. मीटर प्लस मीटर काय येणार? मीटरच येणार. ठीक आहे. 10 मीटर + 5 मीटर काय येणार? 15 मीटर स्क्वेअर येतं का? नाही. 30 मीटर येतं का? नाही. तर 15 मीटरच येतं. 10 मीटर + 5 मीटर 15 मीटर येतं. ओके, पुढं a1 a2 ऍक्सेलरेशनचे युनिट काय असतात? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर इनटू टाइमचा स्क्वेअर आहे, तर टाइमचा स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअर.
ओके, डिवायडेड बाय 2 ला काही युनिट आहे का? नाही. a1 प्लस a2 म्हणजे एकच एक्सेलरेशन युनिट येणार. ऍडिशन आहे म्हणजे डिवायडेड बाय काय आलं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, सेकंड स्क्वेअर कॅन्सल. तर मीटर इज इक्वल टू मीटर. हे इक्वेशन डायमेन्शनली कसं? डायमेन्शनली करेक्ट आहे. डायमेन्शनली करेक्ट आहे. हा, आता प्रश्न न्यूमेरिकली करेक्ट आहे का हे आपल्याला विचारलंच नाही. बरोबर आहे. तर 1D मध्ये जेव्हा मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये या टाइपचा आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा मी तुम्हाला परत आठवण करून देईन की या टाइपचा क्वेश्चन बघा आपण युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये बघितला होता. त्याला प्रूव्ह करू की हा फॉर्म्युला येतो का. मग तेव्हा आपल्याला कळेल जर फॉर्म्युला आला तर डायमेन्शनली करेक्ट आहे. तर युनिट्स अँड मेजरमेंट साठी जेवढे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले ते इनफ आहेत प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू ने. ठीक आहे, घेतलेले हो ना. तर इनफ आहे. आता प्रश्न काय येतो? व्हर्नियर कॅलिपर याच्यावरती मी बनवणार आहे व्हिडिओ, सेपरेट चॅप्टर म्हणून डिस्कस करणार आहे. कारण येतो ऍडव्हान्सला पण आला, नीटला पण क्वेश्चन आलेला. तर आता आपण यानंतर नेक्स्ट नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. कोणता चॅप्टर असेल गेस करा, पाहू. तर भेटू अशाच प्रकारच्या सुंदर डिस्कशन सोबत, न्यूमेरिकल थिअरी डिटेल मध्ये नॉलेज पण टाइम कमी घेऊन. तर भेटू नेक्स्ट चॅप्टरला. थँक्यू व्हेरी मच.